नमस्कार मित्रांनो, जय जवान जय किसान चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण नामपूर तालुका सटाणा जिल्हा नाशिक येथील बैल बाजारचा व्हिडिओ बघणार आहोत. आपण सगळ्या बैलजोडी दावणींची माहिती घेऊया, तसेच बैलजोड्यांची किमती किती आहेत आपण हे जाणून घेऊया. मित्रांनो, बघू शकतात आज अशा क्वालिटीच्या बैलजोड्या नामपूर बाजार येथे आलेल्या आहेत. दादा का हो, दाताला कशी आहे जोडी? किंमत काय सांगणार? 1.75. कमी जास्त होऊन जाईल. शेती कामाला सगळ्या कामाची गॅरंटी. मित्रांनो, 6 दाती बैलजोडी आहे. तुम्ही बघू शकता अंगाला ताकदीला कशी आहे ते. मित्रांनो, एक शिक्का अशी बैलजोडी आहे. सर्व गुणसंपन्न अशी बैलजोडी. तुम्ही बैलजोडीची चाल बघूनच बैलजोडी कशी आहे हे लक्षात घेऊ शकतात. दादा, मोबाईल नंबर सांगा. 88 30 86 71 74. आज किती बैलजोड्या आहेत तुमच्या दावणीला? 38 सगळं. 38 बैल. हो. मित्रांनो, दिलेल्या फोन नंबरवरती तुम्ही फोन करून बैलजोडींची अधिक माहिती घेऊ शकता, तसेच बैलजोडींच्या किमती जाणून घेऊ शकतात. नामपूर बाजारात जास्त करून खिलारच बैलजोड्या आलेल्या असतात. थोड्या प्रमाणात गावठी बैलजोड्या आलेल्या असतात. मित्रांनो, आपण सगळ्या व्यापारी बंधूंची मुलाखत घेऊच, तसेच मोबाईल नंबर पण घेऊ. दिलेल्या फोन नंबरवरती तुम्ही फोन करून बैलजोड्यांची अधिक माहिती घेत चला. नामपूरचा बैल बाजार हा बुधवारी भरत असतो. नामपूर तालुका सटाणा जिल्हा नाशिक जिल्ह्यातील फेमस असा हा बैल बाजार आहे. तुम्ही बघू शकता सगळ्या क्वालिटीच्या अशा बैलजोड्या असतात. मित्रांनो, ही मोरे बंधूंची दावण आहे. मोरे बंधूंच्या दावणीला आज अशा बैलजोड्या आहेत. अतुल भाऊ, मोबाईल नंबर सांगा. 95 29 80 56 12. किती बैलजोड्या आहेत आज? आज काय 6 बैल आहे. दिले गेले का? नाही, चालू आहे. चालू आहे का? ही जोडी आहे का? हा, जोडी. दाताला कशी आहे? 6 दात करतात. किंमत काय सांगणार? 211. ही जोडी आहे का? हो. दाताला 6 किंमत काय सांगणार? सांगायला 51. 1.51 आहे. आता सिंगल आहे का? हो, सांगायला. दाताला कसा आहे? पण दात करायला दोघे. त्याची किंमत काय सांगणार? सांगायला 71,000. तो पण सिंगल आहे का? दाताला कसा आहे तो? पुरा झाला. पूर्ण झाला आहे का? त्याची किंमत काय सांगणार? सांगायला 65,000. 65,000 रुपये. मित्रांनो, दिलेल्या फोन नंबरवरती तुम्ही बैलजोड्यांची अधिक माहिती घेऊ शकतात. ही पण मोरे बंधूंचीच दावण आहे. भाऊ भाऊ मागताय का? कोणता? सिंगल आहे का? दाताला कसा आहे? मानलं काय मानलं
आपले काका राम राम. याने इकडे आण मग आता. मोठ्या गावांनी काय सटना आली बैल तुम्ही व्यवस्थित मागा ना. फक्त तुले पटना तर ठेवा ते बी त्याला सांगे गाडी तुम्ही जर त्रास केला नाही रे 25 27 केस बैल चांगला काय नोट काय करायचं या 10 ये ना असे त्याला 60,000 बाजूला एकडे नाही ना चांगला गावरान पेडाचे 10 वर्ष दडाशे नाही काका दिला का बैल कसा झाला सौदा त्यांचा बैल बघा घेऊन भरून 22,000 कोणी घेतला या भाऊने घेतला. नमस्कार तुमचं नाव आणि गाव सांगा. माझं नाव आहे साहेबराव दशरथ आईरे टेंबे खालचे. जोड लावलं का तुम्ही? हा जोड लावला गावठी आहे. घरचा बैल असाच आहे का गावठीच आहे का? गावठीच आहे गावठीला जोड लावला. गावठीला जोड लावला. 96 65 80 85 90. मित्रांनो तुम्हाला जर नामपूर बाजार समितीमध्ये बैलजोडी खरेदी करायची असेल तर काकांना तुम्ही अवश्य फोन करून बैलजोड्यांची माहिती विचारू शकतात. काका परत एकदा मोबाईल नंबर सांगा. 96 65 80 85 90. तो बैल भाऊ तुमचा मोबाईल नंबर सांगा. 83 29 39 04 58. आज किती बैलजोड्या होत्या? आज आहे 5 6 आहे अजून एवढा 4 5.
ही जोडी दाताला कशी आहे आता? इकडतात किंमत काय सांगणार? त्यांची 2-11. 2-11. धन्यवाद काका. हो. आपल्या पहिले जमा आपले माग आपलं थोडं लहान येते पण मग बाकी चालायला बाकी तुला मग दम तरच घेणे की घेऊ नको आई नको थोडी थोडं पहिले जात नाही मोठं सांग चाला मग दम होईल हळू नाही आलो अजून येतात ना बाबतीत चालायला बाबतीत तू म्हणजे बघ त्या चालायला बाबतीत आवरा तुझ्या आवरा ना वही तरच घेणे तर घेऊ नको ते बाकी म्हणा आम्ही अरे बाई फक्त त्या एक मुळे आपलाच त्या टाइमला तशाच होता व्यवस्थित मारू नका काय बोललो नाही हे भाऊ तशा तयार शेत तू ती व्यवस्था पाहिजे आधी नोट काढायला ना नाही रे हो चंदू भाऊ अहो ते मा पण या ना मोठा पळत आपण तो या काय त्यातलं काय करतो तो त्यातल्यापेक्षा लय भारी खरं क्वालिटी भारी भारी बैल कसं होता पप्पू दादा केवढ्याला दिले? हे बैल बदला आहे म्हणा आपण दिले बैल बदला केवढ्याला? आता बैल बदला 25,000 झाले आपण आता दिले 4 महिन्यापूर्वी बैल त्यांना अरे 1 महिना एक महिना झाला बोड बैल तुम्ही घेतले का? तुमचं नाव आणि गाव सांगा. माझं नाव पंकज सोमनाथ मोरेश चौंधाने. बैलजोडीची सगळी खात्री घेतली. हो बैल घ्या तुम्ही. चालणार जबाबदार मी जोरात चालणार जबाबदार घ्या ना बैल असं पुढे चालवा. बैल गरीबच असतात त्याच्यामुळे शेतकरी बांधवांची पसंतच आहे नामपूर बाजार. तुम्ही बैलजोडी बघू शकतात. अंगाला ताकदीला एक शिक्का अशी बैलजोडी आहे. सटाणा तालुक्यातील शेतकऱ्यांनी तुम्ही जबाबदारी दादा का हो? एकदम कच्चा ना सौद्याची बोली कसं काय झाली? सगळी बोली झालेली कामाची गॅरंटी सगळी नाही तुम्ही हे काय म्हणताय जोरात चालनात म्हणा आई काय भानगडीची? जोरात चालला थंडे राहिले तर वापस करून द्यायचे जोरात चालले तर रिटर्न नाही घेणार अशी बोली केली. जोरात चालले तर रिटर्न होणार नाही. हळू चालले तर रिटर्न होऊन जातील. बदलून देणार आहे कशा मार्ग्या सगळं चल बा त्याच्या माणसं का चंदू भाऊ बरोबर ना? बंद चला चला. मित्रांनो ही दावण सुभाष शेठ वाळकेवाले यांचे आहे. आज सुभाष शेठ यांच्या दावणीला असे बैल आहेत. शेठ नमस्कार हो. नमस्कार आज किती बैलजोडे आहेत तुमच्या दावणीला? 7 बैलजोडे आहेत. पहिलं गॅरंटीची इथं बैल सगळे येतं सगळ्या गोष्टी देतात. झंझटीचा माल नाही नवा फ्रेश माल आलेला आज चालू सगळा फ्रेश माल आहे का? हां सगळा ताजा माल त्याला नवीन आजच उतरला. तुमचा मोबाईल नंबर सांगून द्या. 93 22 25 80 74. कसली झंझट येणार नाही तर शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही. तो होणार नाही. 350 किलोमीटर होईल 30 वर्षापासून
तुम्ही नगरला राहता का? नगरवाळकी. मित्रांनो, दिलेल्या फोन नंबरवरती तुम्ही बैलजोड्यांची अधिक माहिती घेऊ शकतात. नवीनच बैलजोड्या दावणीला आलेल्या आहेत. दिलेल्या फोन नंबरवरती तुम्ही फोन करून नामपूर बाजार समितीत येऊ शकतात. तसेच बैलजोडींची अधिक माहिती घेऊ शकतात. त्यांना बाजारात होणार पळा म्हणून राहिला इकडे 85 1 लाख 100 घेतात. नेमकं बोल बोला बोला बोल रामा मानी बाबा सांग दादा सांग. मागवतो काय राग थोडा काय किंमत आहे बाबा? तो 41 85 तो 41 काही राग दोन्ही जण खेपावर 41 नाही रे, काय याची चाळीस बेचाळीस करायला तुम्हाला नाही शेतकार बैल? बैल नाही शेतकार. शेत बदला 331 म्हशी गावला म्हशी गाडी हां हां. वंडेरली का म्हशीची गाडी? सकाळ भरपूर गिरायक आहे भरपूर गिऱ्हाईक आहे. भरपूर गिरायक आहे म्हशी. मित्रांनो, म्हशींची माहिती घेण्यासाठी तसेच तुम्हाला जर म्हैस खरेदी करायची असेल, काका तुमचा मोबाईल नंबर सांगून द्या. 98 7 87 57 91. तुमच्या गावाचा मळ्याचा पत्ता काय आहे? काय ते खाकुडला आल्यावर कोणाला विचार दादा उके ललितचा मला कोणी सांगून देत. काकुर्डी, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक. तुला सांगू का 38 पाडतीस नको करू पुरा 30,000 1 रुपया घे आणि मोकळा वर. हा वय ते हो मान्य जाऊ दे आपले बस. हा चांगला बैल आम्ही मागत मी काय काय मागत नाही, विचारा नाही. मागत नाही. प्युअर बैल होता बनवायला. मग काही विचारा नाही, पूजा नाही, काही नाही. बोला बोला हा, बाई, मी काय म्हणतो याला ओढे नाही, याला बघू त्या- बर चालेल काय माणूस सकाळी सकाळी बोली करा बैल नवाशे फक्त बैल नवाशे आणि किंमत त्यांनी नेमकीच सांगितली. खरं मी सांगतो किंमत एकदम व्यवस्थित सांग. किंमत या बापरे झाली त्यात मग 500 करता काय सोडा. जाऊ दे मग. सकाळी सकाळी फक्त आसरा गरीब बैल काका घेता का? घेता का बैल? केवढा माव ना सौदा? 31 बदला का डायरेक्ट? डायरेक्ट 31 मा घेता. तुमचं गाव कोणतं? कोडबे. मी दुसरी करते. तुम्ही दुसरं करणार. नाव सांगा मी माणिक सयाजी शिंदे राहणार कोडबे तालुका सटाणा जोडलाय का घर ना बैलले? चला ना बैल जाऊ या ना. सगळी गॅरंटी किती? सगळी गॅरंटी बशा उट्या मार्क्या घर ना बैल अशाच आहे का? हा करा. तुमचं नाव आणि गाव एकदा सांगितलं. माझं नाव समाधान माणिक शिंदे राहणार कोटबेर तालुका सटाणा जिल्हा नाशिक. ठीक आहे, धन्यवाद. अतुल भाऊ दिले का? केवढ्याला? 1,52,000. कोणी घेतली? ते काका ये काका पुढे यांनी घेतलं. नमस्कार, तुमचं नाव आणि गाव सांगा. योगेश बाळासाहेब गिरारी कंदारे. डायरेक्ट घेतली का बदल्यामध्ये? हॅलो काय बोला बर बर बर
येस ना मी येस येस घर बनवून का लगेच फोन कर मी नामपूर बाजाराचे बैल जाऊ दे जाऊ दे तरी घेऊ सगळं होईल गाडी मध्ये जागा गाडी पाणी जरा डोळा मोठला पुन्हा मागे मागे यार अचानक करू नये यार किती शेती आहे तुम्हाला? 11 एकर दादा तुम्ही सगळी खात्री घेतली का मार्के आभाशाची? विश्वास आहे घरचा माणूस आहे सौदा केलाच नाही त्याने केला नाही आज बी सौदा केला नाही फक्त म्हणे एवढेच मारले एकच शब्द होता मार दुसरा शब्द बी नाही आता मोबाईल नंबर सांगा. 95 29 80 56 12 मित्रांनो दिलेल्या फोन नंबरवरती तुम्ही फोन करून बैलजोड्यांची अधिक माहिती घेत चला. विश्वासाने बैलजोडीचा सौदा झाला आहे. 5 मिनिटात एक शब्द सांगितला शेतकरी बांधवांनी, अतुल भाऊंनी हो म्हणून दिला आणि बैल आता डायरेक्ट गाडीमध्ये. असा झटपट सौदा झालेला आहे. टाका भाऊ आता गाडीमध्ये बसवा त्यांना. मित्रांनो एक शिक्का अशी बैलजोडी होती. शेतकरी बांधव खूप नशीबवान आहेत की त्यांना अशी बैलजोडी भेटली. तुम्ही बघू शकता एक शिक्का अशी बैलजोडी आहे. शरीराला चांगली आहे. फुल करंटचे असे बैल आहेत. भाऊ तुम्ही या बैलजोड्या तुमच्या घरी आणतात तर यांना तुम्ही अवताला झोपून बघता का घरी? हो आपल्याकडे आधी सर्व कामाला झुपून बघतो तेव्हाच आपण बाजारात सांगतो. आपला बिगर झुपणीचा बैलच बाजारात येत नाही. बैलगाडीला नागराला न चालणार बैल बाजारात आणत नाही आपण. मित्रांनो मोरे बंधू अगोदर घरी शेतामध्ये नांगर चालवतील. सर्व कामाला झुपून घेतो आधी आपण. सगळ्या कामाला झोपून घेतात. नांगर वखर, लोखंडाचे असेल ते. लोखंडी नांगर, बैराम नांगर तसेच बैलगाडी इतर कुठलेही सगळ्या कामांना बैलजोडी चालते का ही खात्री करूनच ते बाजारामध्ये बैल आणत असतात. न चालणार बैल आणतच नाही बाजारात.